आता तुम्ही बघा इथं काय प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जसे की प्रो म्हणजे काय प्रिमिटिव्ह सांगितलं होतं राईट. तुम्हाला ऑलरेडी लास्ट क्लासमध्ये मी प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिकचं डिफरन्स बिटवीन सांगितलं. इथे बघा प्रो म्हणजे काय, प्रो म्हणजे काय प्रिमिटिव्ह नाहीतर ओल्ड सेल्स नाहीतर लेस डेव्हलप्ड. काय लेस डेव्हलप्ड. कॅरिओन म्हणजे काय न्यूक्लियस. लेस डेव्हलप्ड न्यूक्लियसला काय म्हणू शकतो आपण प्रोकॅरियोटिक म्हणू शकतो. जसे की लेस डेव्हलप्ड न्यूक्लियस आर नोन एज अ प्रोकॅरियोटिक सेल. सर कसं, जसे की समजा एक्झाम्पल हे बघा हे आपलं सेल आहे राईट. आता इथे ह्यांनी काय म्हणले प्रिमिटिव्ह नाहीतर ओल्ड सेल्स नाहीतर लेस डेव्हलप्ड म्हणलो आपण. इथं बघा मी असं म्हणू शकतो का लेस डेव्हलप्ड न्यूक्लियस म्हणजे जसे की ह्याच्यामधलं डीएनए कसं असतंय असं बाहेर कसं आहे तेलत असतं. म्हणजे जसं की ह्याला काय न्यूक्लियस प्रॉपर न्यूक्लियसच नाही लेस डेव्हलप्ड न्यूक्लियस. आता बघा न्यूक्लियस छान असलं तर काय होत आहे, न्यूक्लियस बघा छान असलं तर काय होत आहे की डीएनए कुठं बसतंय न्यूक्लियस चार्ज बसतंय. पण इथं कुठं आहे न्यूक्लियसच नाही ना. इथं न्यूक्लियसच नसलं तर काय होतंय तेव्हा काय होऊ शकतंय, न्यूक्लियसच नसलं नाही तर डीएनए काय येतेच पुरा असं बाहेर येते. जसं की क्रोमोझोम्स काय येते तसं सगळीकडे बाहेर येऊन हे करते. सो प्रो म्हणजे काय प्रिमिटिव्ह अँड कॅरिओन म्हणजे काय न्यूक्लियस. प्रो म्हणजे असं समजा लेस डेव्हलप्ड न्यूक्लियसलाच काय म्हणतो आपण प्रोकॅरियोटिक म्हणतो. आणि इथं बघा आता डू नॉट हॅव अ वेल डिफाइन्ड न्यूक्लियस. ते सांगा तुम्ही ह्यांच्यामध्ये काय नसतं, डू नॉट हॅव अ वेल डिफाइन्ड न्यूक्लियस. नाहीतर काय होतं कधी कधी न्यूक्लियसच नसते नाहीतर डू नॉट हॅव अ वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. अँड नेक्स्ट काय बघा आपण इथं एक्झाम्पल जसे की बॅक्टेरिया. सगळे बॅक्टेरिया घ्या, बॅक्टेरियामध्ये कोणचं सेल असतं म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल असतं. मायक्रोप्लाझम पी येलो मध्ये त्याला प्लुरोनिमोनिया. बघा हे मायक्रोप्लाझम अँड प्लुरोनिमोनिया ऑलमोस्ट सेमच असते. कळलं का, मायक्रोप्लाझम अँड प्लुरोनिमोनिया ऑलमोस्ट सेमच असते. हे प्लुरोनिमोनिया बद्दल तुम्हाला पुढे सांगतो. ऍक्च्युली हे प्लुरोनिमोनिया ना आपल्याला ना कॅटलचे लंग्स मध्ये हे झालं, आपल्याला कॅटलचे लंग्स मध्ये भेटले होते. जसे की काय केले ते कॅटलला खूप काय केले, समजा की कॅटलला खूप आज कॅटलच्या लंग्स मध्ये अटॅक केले कोणचे प्लुरोनिमोनिया. मग आपल्याला कळलं की निमोनिया म्हणून एक डिसीज हे झालं म्हणून आपल्याला कळलं. आता एवढं समजा की हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण नंतर न वाचू. आता तुम्ही एवढं समजा की प्रोकॅरियोटिक म्हणजे काय बॅक्टेरिया जसे की मायक्रोप्लाझम प्लुरोनिमोनिया असले सगळे बॅक्टेरिया ऑल बॅक्टेरियाज म्हणू शकता, मायक्रोप्लाझम म्हणू शकता, प्लुरोनिमोनिया म्हणू शकता. हे सगळे काय आहेत प्रोकॅरियोटिक आहेत. आज आपण ना प्रोकॅरियोटिक पुरा डिटेल न वाचू. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, प्रोकॅरियोटिक कसं असतंय, मेन प्रोकॅरियोटिक मध्ये कोणते शेप असतंय, सेलचं शेप काय, सेल कसं असतंय, न्यूक्लियस कसं असतंय. युकॅरियोटिक म्हणजे आपल्यामध्ये कोणते सेल असतात ते सगळे युकॅरियोटिक असतात. बॅक्टेरियामध्ये सेल कोणते असते ते सगळे काय असतात प्रोकॅरियोटिक असतात. आपण एवढं पुरा डिटेल्ड अबाउट प्रोकॅरियोटिक वाचू. एनसीईआरटीचा हर एक लाईन आपण डिटेल वाचू. बघा आता तुम्हाला एवढं तर कळलं. आता अजून इथे एक्झाम्पल्स आहेत जसे की सायनोबॅक्टेरिया. इथं बघा हे काय सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया कसं असतंय ब्ल्यू असतंय. कसं असतं ब्ल्यू बॅक्टेरिया पण म्हणू शकतो. याचा कलर काय ब्ल्यू आहे. अँड तुम्ही ब्ल्यू ग्रीन अल्गे पण म्हणू शकता. और ब्ल्यू ग्रीन अल्गे जसे की ब्ल्यू ग्रीन अल्गे कसं असते ऑटोट्रॉपिक जसे की फोटोसिंथेटिक असते कोण ब्ल्यू ग्रीन अल्गे. नेक्स्ट बघा आता प्रोकॅरियोटिक सेल्स आर स्मॉलर देन युकॅरियोटिक सेल्स. जसे की समजा हे प्रोकॅरियोटिक आहे हे काय युकॅरियोटिक आहे. प्रोकॅरियोटिक काय छोटे आहेत कुणावली युकॅरियोटिक मध्ये काय असतंय वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असतंय. पण इथं प्रोकॅरियोटिक मध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नसतंय. सो असं समजा की प्रोकॅरियोटिक छोटो आहे, हे युकॅरियोटिक काय मोठो आहे, हे छोटो हे मोठो राईट. अजून एक आता तुम्हाला ना ह्याच्यामध्ये काय मिळतं ना हे कधी सेल ह्याचं डिवाइड झालं सेल अँड हे ह्याच्यामध्ये कधी सेल डिवाइड झालं एक सेल ना दोन सेल डिवाइड होत असतात बघा तेव्हा ह्याच्यामध्ये ना खूप स्पीड होते. कळलं का. असं समजा की हर 20 मिनिटाला काय करू शकायचं पोटेन्शियल असतं म्हणजे एक सेल ना दोन सेल करायचं पोटेन्शियल ह्याच्यामध्ये असतं.
जसे की ई कोलाई एक बॅक्टेरिया आहे, ते काय करू शकते की हर 20 मिनिटाला एक सेलनं दोन सेल एक सेलनं डिवाइड करत जाऊ शकते. म्हणजे आता असं समजा की प्रोकॅरियोटिक मध्ये देवानं असं पोटेन्शियल दिलंय की हे सेल खूप जल्दी काय होऊ शकतंय, डिवाइड होऊ शकतंय. पण युकॅरियोटिक खूप टाइम घेत आहे. का बरं? युकॅरियोटिक मध्ये कसं आहे, प्रॉपर न्यूक्लियस आहे, त्याच्या आत प्रॉपर सगळं सेल डबल मेम्ब्रेन्स आहेत. म्हणजे असं समजा की ते खूप टाइम घेते. पण प्रोकॅरियोटिक काय करू शकतंय की हर 20 मिनिटला हर प्रोकॅरियोटिकचे काय बॅक्टेरिया हर 20 मिनिटला सेल डिवाइड करू शकते. नाहीतर असं समजून घ्या की प्रोकॅरियोटिक कॅन डिवाइड व्हेरी फास्टर देन युकॅरियोटिक. आता बघा हे प्रोकॅरियोटिक सेल पी म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलचं साइज किती आहे, 1 to 2 मायक्रोमीटर, 1 to 2 मायक्रोमीटर. अँड युकॅरियोटिक सेलचं साइज काय, 10 to 20 मायक्रोमीटर. असं समजा की प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक 10 गुणा मोठे आहे. बघा इथं 2 असलं तर इथं 20 आहे, म्हणजे 2 टाइम्स 20 होते ना. हे 2 मायक्रोमीटर असलं तर हे किती आहे, 20 मायक्रोमीटर आहे. आता सांगा प्रोकॅरियोटिक मोठा आहे का युकॅरियोटिक मोठा आहे? ऑब्विसली युकॅरियोटिक मोठा आहे. अँड सगळ्यांनी स्पीड सेल कोण डिव्हिजन करते, म्हणजे प्रोकॅरियोटिक खूप स्पीड सेल डिव्हिजन करून घेते. आता इथं बघा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये कसं हे असतं. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये शेप कसं डिवाइड होतं बघा. शेप्स कसं असतं बघा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये शेप्स. पहिला काय असतं, कोकस. काय असतं, कोकस. इथं बघा को ओ म्हणाला ना, कोकस कोकस ओ. म्हणजे समजा की हे कसं असते ना, असं असते कोकस. म्हणजे हे टाइप असते, राईट. हे टाइप काय म्हणू शकतो आपण याला, कोकस शेप असते. बॅक्टेरियामध्ये सॉरी प्रोकॅरियोटिक बॅक्टेरियामध्ये पहिला शेप कसा असते, कोकस असते. नेक्स्ट कसं आहे, बॅसिलियस. बॅसिलियस असं असते, राईट. बॅसिलियस असं असतं. जसं की समजा बी फॉर तुमचं कोणचं तरी एक समजा जसं की बॅट. आपलं बॅट स्ट्रक्चर टाइप असतं. इथं बघा हे टोटली हे असं असते, थोडं पुढे असं वाईड होतं. ह्यालाच काय म्हणतो आपण, बॅसिलस. अँड हे काय विब्रिओ. विब्रिओ म्हणजे कसं असं कॉमा शेप टाइप, कॉमा शेप असतंय. कसं असतंय, कॉमा शेप, राईट. कॉमा शेप असतंय. अँड नेक्स्ट हे काय, स्पिरिलियम. स्पिरिलियम कसं असतं, इथं बघा हे टाइप शेप असते, राईट. हे चार काय त्याचे शेप्स आहेत. एक आहे कोकस आहे, एक आहे बॅसिलस, एक आहे विब्रो, एक आहे स्पिरिलियम. कोकस, बॅसिलस, विब्रो अँड स्पिरिलियम. हे कसं आहे, प्रोकॅरियोटिक मध्ये बॅक्टेरियाचे साईज कोणते कोणते टाइप आहेत आपण हे बघालो. आय होप हे तुम्हाला कळलं. आता आपण वाचू अबाउट प्रोकॅरियोटिक सेल. मी काय करतो होता, सेलचं स्ट्रक्चर ड्रॉ करतो, राईट. बघा समजा जसं की काय सेलचं स्ट्रक्चर ड्रॉ करतो आपण. सेलच्या कसं काय कुठं असते वाचतो, राईट. बघा हे बाहेरचं पार्ट काय म्हणतो आपण, सेल वॉल. काय म्हणतो याला, सेल वॉल. बाहेरचं पार्ट काय असतं, बॅक्टेरियाचं सेल वॉल. कसं असतं, सेल वॉल. कसं असतं, सेल वॉल. कसं सॉरी काय असतं, सेल वॉल कसं असतं, रिजिड. तर असं म्हणा हार्ड, रिजिड. म्हणजे खूप हार्ड असते. बाहेरचं सेल कसं असतं, हार्ड असतं, राईट. रिजिड असतं, हार्ड असतं, समजा कळलं. आता आजचं हे लाल कलरचा भाग काय आपलं, सेल मेम्ब्रेन. काय असतं, सेल मेम्ब्रेन, राईट. थोडे मऊ टाइप, फ्लेक्झिबल टाइप असतं समजा. आता तुम्हाला सेल वॉल म्हणलं तर तुमच्या डोक्यात हार्ड म्हणून यावं. सेल मेम्ब्रेन म्हणजे तुमच्या डोक्यात फ्लेक्झिबल म्हणून यावं. सेल वॉल म्हणजे हार्ड, सेल वॉल म्हणजे हार्ड, सेल मेम्ब्रेन म्हणजे फ्लेक्झिबल. सेल वॉल म्हणजे हार्ड, सेल मेम्ब्रेन म्हणजे फ्लेक्झिबल. हे दोन तुमच्या ह्याच्यामध्ये यावं. आता एक सेल वॉल झालं अँड सेल मेम्ब्रेन झालं. नेक्स्ट हे काय असतं समजा की आपलं इथं लिक्विड टाइप स्ट्रक्चर मी सांगितलं होतं ना तुम्हाला, दही टाइप स्ट्रक्चर सांगितलं होतं का नाही तुम्हाला, राईट. काय म्हणलं होतं त्याला, सायटोप्लाझम. काय, सायटोप्लाझम. त्याला आपण सेमी फ्लुइड पण म्हणू शकतो, दही टाइप स्ट्रक्चर. हे तुम्हाला एवढं कळलं ना, राईट.
फर्स्ट काय बघितलं आपण, सेल वॉल कसं असतंय, हार्ड असतंय. सेल मेम्ब्रेन कसं असतंय, फ्लेक्झिबल म्हणजे मऊ टाइप. नेक्स्ट काय बघितलं आपण, सायटोप्लाझम म्हणजे सगळ्याकडे सायटोप्लाझम इथं काय असतंय, सगळ्याकडे आपलं स्ट्रक्चर सेमी फ्लुइड टाइप म्हणजे सगळ्याकडे असं असतं की दही लाईक स्ट्रक्चर असतं ना की पुरा लिक्विड आहे ना की सॉलिड आहे. चालतंय, हे 3 कळले. आता नेक्स्ट इथं काय, हे लेअरवर ना, हे आपलं काय सेल मेम्ब्रेन लेअरवर ना ते काय असते म्हणजे रायबोझोम्स असते. काय असते तर रायबोझोम्स. किती असते, कसं असते म्हणजे 70s. कळलं का? रायबोझोम्स कुठं असतात, 70s. इट इज असोसिएटेड विथ सेल मेम्ब्रेन बरोबर असोसिएट होते. एवढं कळलं. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट समजा हे सेल मेम्ब्रेन कसं असतं म्हणलो होतो मी तुम्हाला, फ्लेक्झिबल असतं, फ्लेक्झिबल टाइप म्हणलो होतो. हे काय करते, एक असं स्ट्रक्चर काढत असतं, नाहीतर एक असं स्ट्रक्चर असतं बल्ब लाईक स्ट्रक्चर, नाहीतर एक असं असतं ना, शेप नाही काय नाही. राईट. बघा याला काय म्हणू शकतो आपण, ट्यूब्युल्स. ह्याला काय म्हणू शकतो आपण, वेसिकल. ह्याला काय म्हणू शकतो आपण, लॅमेला. राईट. हे तिन्ही काय आहेत, मिझोझोम्स. काय आहेत, मिझोझोम्स. सर हे मिझोझोम्स म्हणजे मला कळलं नाही काय, काही समजू नका, फक्त कुठं असतात म्हणजे एवढं समजून घ्या. राईट. म्हणजे एक सेल मध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये असतात म्हणून एवढं समजून घ्या. आता नेक्स्ट मी काय करतो इथं, डीएनए. जसं की आपण काय करतो इथं, डीएनए करतो. राईट. हे डीएनए आहे. हे डीएनए चं नाव तुम्ही असं पण करू शकता, मेन डीएनए. कसलं डीएनए आहे, मेन डीएनए. त्याचं नाव अजून एक असं पण म्हणू शकता, झिनोफोर. त्याचं नाव अजून एक म्हणू शकता तुम्ही, काय आपलं न्यूक्लाइड. राईट. हे तिन्ही नाव तुम्ही सांगू शकता. नाहीतर सिंगल क्रोमोझोम्स ऑफ अ बॅक्टेरिया पण म्हणू शकतो. सिंगल क्रोमोझोम्स ऑफ अ बॅक्टेरिया. हे काय, मेन डीएनए. सर डीएनए तर एकच असते, त्याच्यामध्ये मेन डीएनए कावर लिहिलाव. बेटा कसं आहे ना, डीएनए एकच असतंय, पण ह्याच्यामध्ये ना हे डीएनए चं अजून थोडं तुकड्यानं ना अजून एक डीएनए टाइप बनलेलं असते. अजून एक काय बनलेलं असते तर डीएनए टाइप. ह्यालाच काय म्हणतो आपण, प्लाझमिड म्हणतो. काय म्हणतो ह्याला, प्लाझमिड म्हणतो. काय म्हणतो, प्लाझमिड. हे प्लाझमिडचं काय म्हणजे देवानं काय दिले, प्लाझमिड मध्ये अँटीबायोटिक बॅक्टेरिया अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन्स. अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन हे कशामध्ये असतात म्हणजे प्लाझमिड. एवढं समजा, मेन डीएनए असलं तर हे एक्स्ट्रा डीएनए टाइप आहे. हे मेन आहे, हे एक्स्ट्रा डीएनए. मेन असलं तर हे काय झालं, एक्स्ट्रा क्रोमोझोम टाइप झालं का नाही. हे बघा, सिंगल क्रोमोझोम असलं तर हे ह्याला सोडून अजून एक काय म्हणजे काय झालं, एक्स्ट्रा क्रोमोझोम झालं का नाही. काय ह्याच्याकडे काय, अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन्स. सर हे काय काम करत आहे, समजा ह्याच्यामध्ये कोणतं तर आपण एक हे बॅक्टेरिया मारायला कोणतं तर एक लिक्विड घातला, तर तेव्हा काय करताय, हे मेन डीएनए वर तुम्ही अटॅक पण केला तर तेव्हा हे डीएनए काय करतं, अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन्स प्रोड्यूस करून काय करू शकताय, सेफ व्हायला बघताय. त्याच्यामुळे हे बॅक्टेरिया कधी तुम्ही कोणचं पण एक लिक्विड मारला, काय पण मारलं तर पण एकदा बॅक्टेरिया मराचे चान्स कम असतात. का बरं, तेव्हा कोण काम करताय म्हणजे अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन ऑफ अ प्लाझमिड काय करताय, हे काम करताय. राईट. आय होप तुम्हाला एवढं कळलं. आता ह्याच्याबरोबर काय असतं ना, इथं ना अजून एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं. ह्याच्यावर ना कलरचे पिगमेंट असतात. ह्यालाच काय म्हणतो आपण, क्रोमोटोफोर म्हणतो. काय म्हणतो ह्याला, क्रोमोटोफोर. क्रोमोटो म्हणजे कसं आहे, जसे की
क्रोमोटो म्हणजे पिगमेंट. पिगमेंट कसले पिगमेंट? कलरचे पिगमेंट. इथं कलर पिगमेंट असते. 4 म्हणजे काय? ट्यूब्युल्स. 4 म्हणजे काय बेटा? ट्यूब्युल. म्हणजे कलर पिगमेंटच्या ट्यूब्युललाच काय म्हणतो आपण? क्रोमोटोफोर. काय म्हणतो? क्रोमोटोफोर. जसं की हे समजा, हे काय? क्रोमोटोफोर. अँड इथं अजून एक काय असतंय, यांच्या दोघीमध्ये ना असं एक स्ट्रक्चर येतं बाहेर. ह्यालाच काय म्हणतो आपण? फ्लॅजेला. काय म्हणतो ह्याला? फ्लॅजेला. काय म्हणतो ह्याला? फ्लॅजेला. बघा अजून एकदा आपण वर रिवाइज करूत. मग हे बाहेर काय असतंय? सेल वॉल असतंय. कसं असतंय? हार्ड असतंय. आत कसं असतंय? सेल मेम्ब्रेन असतंय. कसं असतंय? फ्लेक्सिबल म्हणजे मऊ टाइप असतंय. नंतर काय? हे सेमी टाइप लिक्विड. काय? सेमी लिक्विड टाइप काय? सायटोप्लाझम आहे. नंतर ना हे काय? डीएनए. कसलं डीएनए आहे? डीएनए वर न्यूक्लियस आहे का? नाही. त्याच्यामुळे याला काय म्हणतो आपण? न्यूक्लियाइड म्हणतो. कसलं डीएनए? मेन डीएनए. काय अजून एक नाव काय? जीनोफोर म्हणू शकतो. कसला आहे? सिंगल क्रोमोझोम ऑफ बॅक्टेरिया. आता ह्याला क्रोमोझोम पण म्हणू शकतो. आता ह्याला सोडून अजून एक एक्स्ट्रा आपल्याकडे काय असलं? एक्स्ट्रा डीएनए असलं तर एक्स्ट्रा क्रोमोझोम म्हणू शकतो. एक्स्ट्रा डीएनए म्हणू शकतो. ह्याचं नाव काय? प्लाझमिड. ह्याचं नाव काय? प्लाझमिड. प्लाझमिडचं काम काय? हे काय करू शकतंय? इंडिपेंडेंटली रेप्लिका करू शकतंय. एकानं दोन प्लाझमिड्सनं डॉटर प्लाझमिड्स काय करायला की एकानं दोन रिपीट असलेच डॉटर सेल बनवाले. पण ह्याला डीएनएचं परमिशन घ्यायचं जरूरत नाही. स्वतः इंडिपेंडेंटनं एकानं दोन प्लाझमिड बनू शकतंय. मग मेन काम काय? अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन आहे. हे बॅक्टेरियाला कोण कसलं पण काय तर स्ट्रेप्टोसाइटस असू दे नाहीतर कोणतं पण एक लिक्विड ह्याला काय अटॅक केलं तर तेव्हा काय होतंय? अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन न काय करू शकतंय? ह्याला सेव्ह करायला हे ट्राय करते. त्याचं नाव काय? प्लाझमिड. अँड इथं काय असते? एक ट्यूबल स्ट्रक्चर नाहीतर एक वेसिकल नाहीतर एक लॅमिना. ह्यालाच काय म्हणतो आपण? मेसोझोम्स. काय म्हणतो ह्याला? मेसोझोम्स. आता ह्याच्या आत ना थोडं काय असते ना असं फूड रिझर्व असतं. नाहीतर काय पण एक रिझर्व असते समजा, जसं की गॅस व्हॅक्युल्स. काय पण एक रिझर्व करून काय तर एक फूड ठेवलाय, काय तर ठेवलाय. त्यालाच काय म्हणतो आपण? इन्क्लुजन बॉडी म्हणतो. इन्क्लुजन बॉडी. फक्त तुम्ही आता समजा की सेल मध्ये काय काय असतंय. नंतर ना आपण काय करू ते पुरा डिटेल न आपण अजून एकदा वाचूत मग. राईट. हे इन्क्लुजन बॉडीज असते. राईट. अँड मेसोझोम्स कळलं तुम्हाला. क्रोमोटोफोर म्हणजे कसं आहे? क्रोमो म्हणजे काय सांगितलं? पिगमेंट असते. कलरफुल पिगमेंटला क्रोमोटो म्हणतो. मग 4 म्हणजे काय? ट्यूब्युल्स. अँड हे काय? फ्लॅजिला. फ्लॅजिला कशाला यूज होतं? की हे इकडं तिकडं थोडं पुढी मागे करायला पण आपलं हे फ्लॅजिला यूज होत आहे. आय होप हे प्रोकॅरियोटिक ह्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट नाही म्हणून मी समजून घेतो. चला आता आपण पुरा डायग्रामच्या अनुसार वाचलो. आता आपण डिटेलनं कुठून एक एक साइडनं वाचू. चला फर्स्ट काय वाचलो होतो आपण? बाहेर सेल वॉल. सेल वॉल कशामध्ये ऍब्सेंट होतं? आपलं मायक्रोप्लाझम मध्ये ऍब्सेंट होतं का नाही सेल वॉल? एक्झाम्पल देतोय तुम्हाला मायक्रोप्लाझम म्हणून. त्याच्यामध्ये काय होतं? सेल वॉल ऍब्सेंट होतं. हे मायक्रोप्लाझमलाच आपण काय म्हणू शकतो? प्लेरोमॉर्फिक. प्लेरोमॉर्फिक पण म्हणू शकतो. का बरं? बघा प्लेरो म्हणजे काय? प्लेरो म्हणजे काय? चेंज. काय? चेंज. मॉर्फिक म्हणजे काय? मॉर्फोलॉजी बाहेरचं शेप. कळलं का? चेंज इन शेपलाच काय म्हणतो आपण? प्लेरोमॉर्फिक म्हणतो. चेंज इन शेपलाच काय म्हणतो आपण? प्लेरोमॉर्फिक म्हणतो. इथं बघा आता तुम्हाला हेच ऑन पॉइंट्स मध्ये सांगतो. सेल वॉल कसं कोणतं स्ट्रक्चर होतं? बाहेरचं. हे सेल लाईन म्हणजे बाहेरचं स्ट्रक्चर काय होतं? सेल वॉल होतं. सेल वॉल कसं होतं? हार्ड अँड रिजिड होतं. कशा कोणत्या ह्याच्यामध्ये ऍब्सेंट होतं? मायक्रोप्लाझम मध्ये. हे मायक्रोप्लाझम कसं असतंय? प्लेरोमॉर्फिक म्हणजे चेंज इन शेप असतंय. कसं असतंय? चेंज इन शेप. अँड नेक्स्ट काय तुम्हाला? नेक्स्ट काय म्हणलो होतो? आतला भाग काय? सेल मेम्ब्रेन. आतला भाग काय? सेल मेम्ब्रेन. आता हे सेल मेम्ब्रेनलाच काय म्हणलो आपण? हे कसं असतं? फ्लेक्सिबल असतं. हे फ्लेक्सिबल आहे म्हणून इथं काय झालं? मेसोझोम झाले. फ्लॅजिला आलं. आतमध्ये काय? ट्यूब्युल्स बनले. कशामुळं? हे फ्लेक्सिबल आहे म्हणून. नेक्स्ट हे कशाने बनलेलं असतं? सेल मेम्ब्रेन कशाने मेड? इट इज मेड अप ऑफ लिपिड अँड प्रोटीन. द सेल वॉल इज मेड अप ऑफ लिपिड अँड प्रोटीन. आय होप हे तुम्हाला कळलंय.